आज माझ्या एका चुकीमुळे माझ्या डोळ्याची ही अवस्था झाली आहे। हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा तुम्ही सर एकदम मजेतच असाल। काल तुम्ही बघितला की रात्री माझ्या जाऊने किती उठाठेव केला होता इडलीसाठी, तरी ते सकाळी आज इडलीचा नाश्ता बनवलेला। सकाळ सकाळी असा हेल्दी पेट भरून नाश्ता केला ना की दिमाग आपला खूपच काम करतो। बाकीच्यांचा माहिती नाही पण माझा तर खूपच काम करतो। सकाळी 7:30 वाजता आई निघून गेलेली, त्यानंतर मावशीचा नाश्ता वगैरे झाला आणि मावशी देखील निघून गेली। तिला बाय करून आतमध्ये आलो। जाऊने इथे कलिंगड खाली काढलं ते बघून तर माझ्या तोंडालाच पाणी सुटलं। मग खायची कोणती गोष्ट असली त्या गोष्टीत मी कधीच मागे नसते। वजन वाढलं तरी चालेल पण खाणं बंद होता कामा नये। तिच्यासोबत गोष्टी करत जास्तीचं कलिंगड मीच खाऊन घेतलं। पण बिचारा जाऊने मला काहीच म्हटलं नाही, कारण त्यांना माहिती आहे ही लहान आहे आणि अजूनही लहानसारखीच करते। तर आज मी इथे खूप दिवसानंतर भाजी बनवली होती, डाळ भाजीची। बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय। 10:30-11 वाजता आमच्याकडे दुपारसारखं ऊन तापते। बिट्टूला काही करमत नाही। जर आरू रूम मध्ये आला ना तर त्याच्या मागे ती देखील येते मीनूला त्रास द्यायला व आरूच्या खोड्या काढायला। घरातले जोपर्यंत नाश्ता किंवा त्यांचा टिफिन घेऊन जात नाहीत ना तोपर्यंत मी अजिबातच माझा स्किन केअर करत नसते। आता म्हटलं सर्व झाले, पेटपूजा पण झाली आहे, पहिला माझी स्किन केअर करूया। तूच केलं खराब, माझ्या कणाखाली नको देऊ, कणाखाली नको देऊ। हे बघ वर किती सैल झालं। कोण लावलं? मीच लावलं। मग तू परवा लावला ना म्हणून मग मी लावलंच नव्हतं, ते फक्त घेतलं होतं मग शेवटी क्लचरच नेलं, ते लावलं पण नाही मी। अच्छा, मला तिथेच ठेवून दिलं। म्हणजे स्वतः केलं आणि माझ्या नाव घालतेस मी, माझ्याच वस्तू मीच वापरते नाही, स्वतः वापरून खराब करते आणि शरम वाटत नाही असं म्हणायचे तिला। मजा कधी माणसाने असंही करावं। आपले चुकीचं भांड दुसऱ्या फोडावं। मजा आहे ना भिडू, पण ते लागतच नाहीये। हो, आता खराब परिस्थिती कसं लागणार ती त्याची, हे एवढं जर तू यूज केलं तर त्याची इलास्टिक खराब होईल ना, थोडी खराब झाली। म्हणजे लूज झालं ते ठीक आहे, पण ते 2च फोल्ड होत आहेत, 3 फोल्ड नाही होत आहेत। फिटिंग नाही आहे ते त्याला। मग दुसरं काढणं असेल ना माझं नवीन माझ्याकडे। हो, दुसरं पण घेतलं नाही, ब्लॅक कलरचं ते त्याचा साधावाला बॉम्बम वाढलं त्याचे नक्कीच तुम्ही ना, एक खराब झाली की दुसरं घ्यायला। माझ्या वस्तू मला सांगायला मिळत नाही, मी लावते। तर ही गंभीर चर्चा सुरू होती आमची रबड बद्दल, म्हणजे केसांना जे आपण रबड लावतो ना ते। जाऊचंच रबड आणि मीच वरून जाब विचारते। किती शहाणपण आहे ना माझ्या। चोरी तर चोरी, ऊपरचे सीना जोरी। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। बीपी लो झालं माझं, ओआरएस किती नाही मला देईल थोडंसं ओआरएस। माझा खाऊन बीपी लो होता। इडली थोडेसे हे खाते आता, काजू बदाम पण खाते। आज दिवसभर खाऊन बीपी लो होता मला। आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर ना मला एक काम करायचं होतं, ते म्हणजे मला तूप बनवायचं होतं। पहिल्यांदा जेव्हा मी तूप बनवलं त्यावेळेस मला माहिती नव्हतं की ते मिक्सरमधून काढायचं असतं। दुसऱ्यांदा मी मिक्सरमधून काढलं। खरं सांगू का, त्यावेळेस बरंच तूप माझं जे आहे ते वाया गेलं। आता मी ती गोळा केलेली साय मिक्सरमधून अजिबातच काढणार नव्हती। आज मी रईने जे मदतीने हा पूर्ण उठाठेव करणार होती। तर सर्वात आधी मी फ्रीजमधली जी साय होती गोळा केलेली ती बाहेर काढली। बरीच होती ती, ही मी 15 दिवसापासून गोळा केलेली। आता फारशी काही झाली नाही, कारण की 8-10 दिवस जरा आम्ही आजारी होती आणि हॉस्पिटलमध्ये होते, त्यावेळेस ते जरा राहूनच गेलं गोळा करायचं। जेवढी झाली मी आज तेवढ्याच तूप बनवणार होती। सर्वात आधी मी यामध्ये पाणी टाकलं थंड, त्यानंतर मी रई लावली। पहिला तर मी भरपूर वेळ ते रई लावली आणि मला समजलंच नाही। मला तसं वाटलं माझी एवढी मेहनत वायाच गेली की काय। मी पाण्यात ते साय टाकली आणि हे इथे कुठेच तूप दिसत नाही आहे। माझा शहाणपण जरा जास्तच झाला की काय असं मला वाटलं। पण थोड्या वेळात माझ्या लक्षात आलं की जे वर फेस सारखं आलंय ना ते तूप आहे, ते काढायचंय। खरं तर सर्वात इझी पद्धत आहे ती म्हणजे तूप लावायची रई। माझी आई जेव्हा तूप लावायची ना तर रईनेच करायची, म्हणून हा शहाणपण आज मी करून बघितला होता। पण शहाणपण कधी कधी माझं कामातही येतं।
मी एवढ्या निवांतपणे काम का करत बसली होती, कारण की बिट्टू TV बघत होती ना म्हणून. हॉलमध्ये येऊन बघितलं तर सासूबाईच्या कपड्यांच्या घड्या चालू होत्या. बहुतेक माहेरी जायचा प्लॅनिंग सुरू आहे. रूममध्ये आर्यनला जाऊन बघितलं, कारण की आर्यनला देखील ताप आलेला, घाम वगैरे आलं का ते चेक केलं. इथे मिस्टर मस्त AC लावून मस्त आनंद घेत आहेत थंडीचा. तर आता माझं किटकं झोपलंय, 4 वाजले, म्हणजे 4 वाजता झोपले. त्याच्यासोबत मी पण 2 मिनिटाचा टोलका घेतला, पण माझा इथे कोणीतरी गेट वाजवला म्हणून मग मी उठली. ती आहे मस्त झोपलेली. बघता बघता 5 वाजले. चहा ठेवला. आर्यनला खूप भूक लागली होती, तर आर्यन म्हणाला माझ्यासाठी पण चहा ठेव. मग आम्ही तिघांनी बसून इथे चहा बिस्किट खाल्लं. चहा पिल्यानंतर ना माझं डोकं 2 पट नाही तर 4 पट धावतं, म्हणजे कामासाठी. बरं, तुमच्या काही लक्षात नसेल आलं, पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही बरेच दिवस झाले माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल की मी मिशोचे प्रोडक्ट बोलवत नाही आहे आणि त्याचे व्हिडिओ देखील बनवत नाही आहेत. त्याचं कारण देखील तसंच आहे. माझा ना थोडासा एक प्रॉब्लेम झाला आहे, तो मिशो ॲपवरूनच झालेला आहे. त्यामुळे मी प्रोडक्ट बोलवत नाही आहे. तर माझ्याकडे भरपूर वेळ असा राहतोय, तर त्या वेळामध्ये काय करावं असं चाललेलं असते. कारण मला एकदम झोपलेलं शांतता अजिबात आवडत नाही. काही ना काही अंगात माणसाच्या किडा असला पाहिजे. मग काय मी घेतली कैची आणि माझा खूप दिवसाचा पॅन्ट इथे पडलेला होता. तो आव देखाना ताव डायरेक्ट पॅन्ट फाडून टाकला. इतक्या दिवसाचं कुठे मुहूर्त निघालं होतं, पण तिथे गेल्यानंतर मला असं समजलं की जो माझ्या शिलाई मशीनचा जो धागा असतो ना, दोरा आहे ना, जो त्या चाकाला लावलेला असतो, आपण पायडल मारतो, तो पूर्णतः सैल झाला आहे. जे मी हातात घेतलेलं काम होतं ते तसंच ठेवून दिलं. तो पॅन्ट मी कट केला ना, त्यावर मी मारणार होती शिलाई, पण आमच्या मशीनचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तसं झालेलं. एक तर मी हातात घेत नाही आणि घेतलं तर मग हे असं काय करू. बघता बघता झाली संध्याकाळ आणि किचनमध्ये आल्यानंतर सर्व भारतातल्या बायकांना एकच प्रश्न असतो, तो म्हणजे आज भाजीला काय बनवू. मी तर बनवणार होती वांगे बटाटे. 7:30 वाजले. तिला उठवलं होतं मी, पण काही उठली नाही, अजून झोपली आहे. रात्रीची वेळ झोपायची नाही. आम्हाला पण जागरण, तिला पण जागरण. उद्या एक शेवटचा पेपर आहे, आर्ट अँड क्राफ्ट, मग आम्हाला सुट्टी. आणि 10 तारखेला आमचा रिझल्ट. अम्मा उठा चिवताई, गुड नाईट झाली. किती गार झोपली, झोप आली. किती झोपणार आहेस? 4 वाजतापासून 7:30 वाजले. अब कितना सोएगा रे बिटुआ तू? बस हो गया सोना. क्वॅक 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 क्वॅक. किती छान स्माईल देतेस. बिट्टूची पेट पूजा केल्यानंतर आम्ही दोघं घराबाहेर पळालो. आम्ही पण जेवूनच घेतलं होतं. तेवढ्यात म्हटलं आपल्या गाडीला पण उपाशी का ठेवावं, त्याच्यात पण पेट्रोल टाकून घेतला. थोडंसं सामान पाहिजे होतं म्हणून मी आली होती अकोल्यामध्ये मार्केटला. आता तिथे आलीच होती, म्हटलं तर चला माझ्या फेवरेट दुकानामध्ये जाऊन काहीतरी कपडे पण बघूया. तिथे गेल्यानंतर ना मी 2 ट्राउझर बघितले, पण त्यामधलं मला एकच आवडलं होतं. मी तिथे ट्राय करून बघितलं, पण त्याची फिटिंग मला काही आवडली नाही. मग मी तिथेच कॅन्सल केलं. मग पोहोचलो आम्ही डीमार्टमध्ये. डीमार्टमध्ये गेल्यानंतर बिट्टूसाठी थोडीशी शॉपिंग केली कपड्यांची. तिला जीन्स घेतला, 2 टी-शर्ट घेतल्या, थोडी शॉपिंग मग बिट्टूच्या पप्पासाठी पण केली. मग मी म्हटलं मी एकटीच कशाला मागे राहू, माझ्यासाठी पण मी थोडीशी शॉपिंग करते. मला ही रेड कलरची टी-शर्ट खूप आवडली होती, पण ती ना मला खूप फिटिंग झाली म्हणून मी ती कॅन्सल केली. मग दुसऱ्या मी 2 टी-शर्ट माझ्यासाठी घेतले होते, एक ब्लॅक कलरची आणि एक ब्राऊन कलरची. डीमार्टमध्ये कपांचं खूप छान कलेक्शन असतं म्हणून तुम्हाला थोडंसं दाखवलं. तिथे बिल चालू होतं आणि बिट्टूला सोबत आणलं नाही. म्हटलं चला 2 मुलांसाठी 2 चॉकलेटच घेऊया. आणि तिथेच छोट्या मुलींचे खूप क्यूटचे असे मला क्लचर दिसले, ते देखील मी घेऊन घेतले बिट्टूसाठी. शॉपिंग झाली आणि आम्ही घेऊन निघालो आमच्या सुंदरीला गळाकडे. थोडीशी शॉपिंग करायला आलो होतो, भरपूर शॉपिंग केली डीमार्टमधून आणि निघालो. माझ्या एका कामासाठी गेलो होतो म्हणून मी पर्स वगैरे काही सोबत नेली नाही, म्हणून हातामध्येच ते कपडे घेऊन आलेले. आल्याबरोबर पहिला कपडे चेंज केले, फेसवॉश केलं, स्किन केअर करते म्हटलं आणि स्किन केअर करायला सुरुवात केली आणि माझ्या डोळ्यात क्रीम गेली. आता यात माझीच चुकी होती. मी काय केलं ना, आज मी नवीन उठाठेव करणार होती, ती म्हणजे वॅसलीन आणि एक व्हिटॅमिन C असं मिक्स करून माझ्या आईजला अप्लाय करणार होती. ते आईजला अप्लाय करायच्या ह्याच्यात आणि ते जरा जास्तच लावण्यात आलं, त्यामुळे ना ते माझ्या डोळ्यात गेलं. डोळ्यात गेल्यानंतर डोळा खाजवायला लागला तर मी बघितलं की चक्क माझा डोळा पूर्ण लाल झाला एका बाजूला. तशीच मी परत फेसवॉश करायला गेले आणि थंड्यागार पाण्याने माझा डोळा स्वच्छ करून घेतला.
जादा शहाणपण करायला गेलं नाही की माझ्यासोबत असंच होते. परत चेहरा धुतल्यानंतर माझी जी एक क्रीम होती मी ती लावली. डोळ्यांना अजिबातही हात लावला नाही. आज दुपारी बिट्टू झोपली होती, त्यामुळे आता तिला काही झोप येत नव्हती, म्हणून मला पाठीमागून त्रास देत होती मम्मी मम्मी आवाज करून. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.